सर्व शक्तिमान जिवंत सर्वव्यापी परमेश्वर, प्रभू आज तुझ्या पवित्र मंदिरातील तुझ्या सामर्थ्यशाली उपस्थितीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। तू आमच्यामध्ये आहेस, तू आमचे अंतःकरण आमचं मन तू बांधत आहेस। स्तोत्र करता म्हणतो तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, त्या आनंदाचा अनुभव आज आम्हाला होते। प्रभू आम्ही रिक्त असे आलो होतो, पण आता तुझ्या आशीर्वादाने आणि तुझ्या वचनाने आम्ही भरलेलो आहोत असा अनुभव प्रत्येकाला मिळू देतो। तुझ्या हातात पडतो परमेश्वरा, ऐकणारे कान, समजणार हृदय प्रभू आमच्याशी तू बोल, तुझं वचन आमच्यासाठी एका दिव्यासारखं आमच्या मार्गावर सुरेल आणि तुझ्या गौरवासाठी आम्हाला तू उभेला आम्ही सर्वजण तुझ्या हातात येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आमेन। मार्काचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि काही वचनं यावेळेस आपण वाचूया। मार्काचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 14 पासून पुढे। हेरोद राजाने त्याच्याविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते। लोक म्हणत होते, बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत। 16 पासून पुढे। परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तो सुटला आहे। आपला भाऊ फिलिप याची बायको हेरोदिया, तिच्यामुळे हेरोदाने स्वतः माणसे पाठवून योहानाला पकडून कैदेत जपून ठेवले होते, कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते। व योहान त्याला म्हणत असे, तू आपल्या भावाची बायको ठेवावी हे सशास्त्र नाही। याकरिता हेरोदिया त्याच्यावर डाव घालून त्याचा वध कराव्यास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना। कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरे व त्याचे संरक्षण करी। तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाईल, तरी म्हणणे आनंदाने ऐकून घेईल। आजचा माझा विषय आहे हाऊ टू हँडल प्रेशर। दबाव आपण कसा हाताळला पाहिजे। आपल्या जीवनामध्ये नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या दबावाला आपल्याला सामोरे जावं लागतं, वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशरचा सामना आपल्याला करावा लागतो। आणि बऱ्याच वेळेस आपल्याला कळत नाही की मी परिस्थिती कशी हँडल करतो, मी या संकटाचा, या समस्येचा मी कसा सामना करू। मी कसं या परिस्थितीला मी कसं तोंड देऊ कळत नाही। आज या योहानाच्या हेरोदाच्या जीवनातून
आपल्याला पाहावयास मिळतं की हेरोदावर पण दबाव आहे, प्रेशर आहे. काय दबाव आहे त्याच्यावर? बाप्तिस्मा करणाऱ्या योहान संदेष्टाचा शिरच्छेद करण्यासाठी त्याच्यावर दबाव आहे. हेरोदाला माहिती होतं. पहा 6व्या अध्यायात आपण पाहतो योहान धार्मिक व पवित्र पुरुष आहे. 20वे वचन. हे ओळखून हेरोद त्याचे भय धरीत आणि त्याचे संरक्षण करीत असे. म्हणजे हेरोदाला माहित होतं की योहान धार्मिक पुरुष आहे, हा एक पवित्र पुरुष आहे आणि त्याला हे देखील माहित होतं की लोक योहानाला एक संदेष्टा मानतात. हा एलिया आलेला आहे असं लोक त्याला मानतात. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं हेरोदाची पत्नी हेरोदिया या हेरोदियाने आपल्या मुलीला हेरोदासमोर नाच करायला सांगितला. तिने नाच केला आणि मग हेरोदाने तिला विचारलं, तुला काय पाहिजे ते माग. अर्ध राज्य जरी तू मागितलंस तरी अर्ध राज्य मी तुला दे. काय मागावं? त्या मुलीने आपल्या आईच्या सांगण्यावरून या मुलीने योहानाचा शिरच्छेद करायला सांगितलं. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिर तिने मागितला. पहा हेरोदावर दबाव आहे. कोणाचा दबाव आहे? यहुदी लोकांचा दबाव आहे. आता लोकांसमोर तो नाही म्हणू शकत नाही. शपथ पाहून म्हणतो की अर्ध राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला दे. तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, मी काय मागू? ती म्हणाली, बाप्तिस्मा करणाऱ्या योहान याचे शिर माग. आणि लागलेच तिने घाईने आज राजाकडे येऊन म्हटले की बाप्तिस्मा करणारा योहान याचे शिर तबकात घालून आत्ताच मला द्यावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा राजा अति खिन्न झाला. तथापि शब्दामुळे व भोजनात बसलेल्या लोकांमुळे त्याच्याने तिला नाही म्हणवेना. प्रेशर तो हँडल करू शकला नाही. एक दबाव त्याच्यावर आहे, लोकांचा दबाव आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं शिरच्छेद त्याला करावा लागला. आपल्या जीवनामध्ये अशा चुकीच्या गोष्टीसाठी दबाव आणणाऱ्या लोकांपासून आम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे. ते हेरोदिया ऍक्च्युअली हेरोदियाने योहानाचा काटा काढला. कारण योहानाने तिला विरोध केला. योहान तिच्या विरुद्ध बोलला होता. एखाद्या व्यक्तीचा द्वेष मत्सर करणारा व्यक्ती
काय करू शकतो याचं उदाहरण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. राजा तिला म्हणला की अर्ध राज्य माग, तू जे मागशील ते मी तुला देईल. राज्य मागितलं नाही, परंतु बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं शीर तिने मागितलं. एक द्वेष एखाद्या व्यक्तीला किती पराकुटीला नेऊ शकतो याचा विचार करा. एक द्वेषाचं जीवन हे नाशाकडे नेणारं जीवन असतं. हेरोदाला ठाऊक होतं हा नीतिमान व्यक्ती आहे, हा धार्मिक व्यक्ती आहे, हा निर्दोष व्यक्ती आहे, यांनी काय केलेलं नाही, हा देवाचा संदेश आहे, हा देवाचा सेवक आहे. त्याने खंबीर असं उभं राहायला पाहिजे. नाही, मी ही गोष्ट करू शकत नाही, हे चुकीचं आहे, हे अयोग्य आहे. पण दबावाला तो बळी पडला आणि एका चांगल्या संदेशाचा शेवट त्या ठिकाणी झाला. 1 पेत्र 5:8 मध्ये देव काय म्हणतो आम्हाला? वाचा. 1 पेत्र सावध असा जागे रहा. देव म्हणतो तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे शोधित फिरतो. सावध राहायला सांगितलेलं आहे, आम्हाला जागृत राहायला सांगितलेलं आहे. कोणता दबाव आमच्या जीवनावर आहे आणि त्या दबावामुळं आमच्या जीवनामध्ये कोणत्या चुकीचा निर्णय आम्ही घेत आहोत का याचा विचार आम्ही केला पाहिजे. प्रिया, या हेरोदावर एवढा दबाव आला की एका चांगल्या संदेश त्याला वध करावा लागला. काय केलं पाहिजे ज्यावेळेस प्रेशर तुमच्यावर येईल, दबाव तुमच्यावर येईल? देवाच्या लोकांनी काय केलं पाहिजे? मोसेसने काय केलं? त्या वाळवंटामध्ये लाखो इस्रायल लोकांचा दबाव त्याच्यावर आहे. मोसेस, तू आम्हाला इथे का आणलंस? आम्हाला पुन्हा मागणे, आम्ही या ठिकाणी राहू शकत नाही, या ठिकाणी आम्हाला मनासारखं भोजन मिळत नाही, या ठिकाणी आम्हाला पाणी नाही, या ठिकाणी आम्हाला त्रास आहे, दबाव. पण ज्या वेळेस मोसेसवर दबाव यायचा त्या वेळेस मोसेस देवाच्या सानिध्यात जायचा, देवासमोर उभा राहायचा आणि देवाला तो हाक मारायचा. आम्हाला त्याबरोबर युद्ध चालू असताना आम्हाला त्याची सरशी इस्रायल लोकांवर व्हायला लागली. निर्गम 17वा अध्याय कमी नंतर वाचा 8 पासून पुढे. मोसेसने अहरोन आणि हूर यांना बोलावलं आणि लगेच ते डोंगर माथ्यावर गेले आणि आपले हात स्वर्गातील देवाकडे उंच करून देवाचा धावा द्या. प्रेशर आला होतं, दबाव आला होता, काय करावं समजत नाही. अशा वेळेस मोसेस देवासमोर उभा राहिला. हालेलुया. दानिएल किती दबाव असेल त्याच्यावर, किती मोठा दबाव असेल. राजाने जी मूर्ती वाचूया पहा, किती भयंकर दबावाचा सामना देवाच्या लोकांना करावा लागतो. प्रेशर त्यांच्या जीवनात असतं. पण
देवाच्या लोकांनी कसा दबावाचा सामना केला. या नबुकदनेस्सर राजाने एक मोठी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि आदेश काढलेला आहे, फरमान काढलेला आहे की आजपासून कोणीही वाचूया देवाचं वचन. या मूर्तीला कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही आणि जो कोणी या मूर्तीला साष्टांग दंडवत घालणार नाही त्यांना वचन तप्त केलेल्या अग्नीच्या भट्टीत टाका. शद्रक, मेशक आणि अबेदnego तप्त केलेल्या अग्नीच्या भट्टीत त्यांना जावं लागलं. किती दबाव या लोकांवर असेल, किती प्रेशर या लोकांवर होतं. दानिएलचं पुस्तक याच्या 6व्या अध्यायामध्ये देखील आपण पाहतो की दानिएश राजाने देखील असंच फरमान काढलं होतं. 30 दिवस पर्यंत कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना करायची नाही, प्रार्थना करायची नाही. जो कोणी आराधना करे त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. काय केलं देवाच्या दासाने? ऐकल्यावर तो घाबरून पळून गेला नाही, तो गाव सोडून गेला नाही, तो आपल्या घरी गेला आणि आपल्या नित्यक्रमाप्रमाणे त्याने 3 वेळेस यरूशलेमेकडे तोंड असलेल्या खिडक्या उघडल्या, लपून छपून नाही, खिडक्या उघडल्या आणि आपल्या देवाची प्रार्थना त्याने केली. ज्यावेळेस दबावाचा आपल्याला सामना करावा लागतो त्यावेळेस देवाच्या लोकांनी प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. पेत्र तुरुंगात होता, मंडळीने प्रार्थना केली. हालेलुया. पेत्र आणि योहान, कृष्णांचे कृत्य 4व्या अध्यायामध्ये पहा. पेत्र आणि योहान दोघंही जेलमध्ये आहेत. त्यांचा छळ चालू आहे, पण मंडळी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. दबावामध्ये देवाच्या लोकांनी निराश न होता प्रार्थना केली पाहिजे. खूप आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचा दबाव असतो, प्रेशर असतं. वेगवेगळ्या काम करणाऱ्या लोकांना बॉसचा दबाव असतो, घरामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीचा दबाव असतो आणि आपल्याला कळत नाही हे प्रेशर मी कसं सहन केलं पाहिजे, कसा मी याचा सामना केला पाहिजे. काही वेळेस आम्हाला कळत नाही. देवाच्या लोकांनी प्रार्थना केली पाहिजे. ख्रिस्ती लोक प्रभू सोबत साधताना दबाव किंवा संकटे हाताळू शकत नाही. तोपर्यंत सगळं ठीक असतं, तोपर्यंत खूप चांगलं वाटतं, पण ज्यावेळेस परिस्थिती बिघडते त्यावेळेस त्यांना कळत नाही की आम्हाला काय केलं पाहिजे. दबावामध्ये समस्येवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आमचं लक्ष देवावर आम्ही केंद्रित केलं पाहिजे. हालेलुया. देवा
पाहिलं पाहिजे. काय देवाचं वचन सांगतं? यशायाचं पुस्तक 26वा अध्याय 30 वचन वाचा बरं. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस. आमचं मन देवाच्या ठाई स्थिर असलं पाहिजे. आमचं लक्ष आम्ही देवाकडे लावलं पाहिजे प्रियानो. आणि जे देवाकडे पाहतात त्यांना देव शक्ती पुरवतो. फिलिपिकराचं पत्र 2रा अध्याय आणि 5वं वचन वाचा. फिलिपिकराचं पत्र. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या ठाई आहे ती तुमच्यामध्ये असो असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. मार्काचं शुभवर्तमान 9वा अध्याय 23वा वचन वाचा. मार्काचं शुभवर्तमान 9वा अध्याय 23वा वचन. येशू त्याला म्हणाला माझ्याने कर्मे सर्व काही साध्य आहे. विश्वास धरणाऱ्याला सर्व काही. आमेन. आमचं लक्ष आम्ही देवाकडे लागलं, प्रभूकडे आम्ही पाहिलं पाहिजे. आमचं लक्ष त्याच्याकडे केंद्रित झालं पाहिजे. मत्तेय शुभवर्तमान लुकात शुभवर्तमान 18वा अध्याय 27वा वचन काय म्हणतं? लूक 18:27. ज्या गोष्टी मनुष्याला अशक्य, हालेलुया, ज्या गोष्टी मनुष्याला अशक्य त्या देवाला शक्य आहे. यावर आम्ही विश्वास करतो. काही गोष्टी आमच्या शक्ती पलीकडे असतात, परंतु देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? 1 कोरिंथ 13. देव विश्वासू आहे, देव विश्वासू आहे. वाचा. मनुष्यात सहन होते, तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर. हा, आणि देव विश्वास पात्र आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. आमेन. आमचं लक्ष आम्ही कुठे लावलं पाहिजे? देवाकडे लक्ष लावलं पाहिजे. तेव्हाच आम्हाला दबाव येतो. तुमचं लक्ष देवाकडे लावा. मत्तेयचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 25 ते 32 वचनामध्ये आपल्याला पाहायच मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य पाण्यामधून प्रवास करत आहे, समुद्रातून प्रवास करत आहे. आणि समुद्रातून प्रवास करत असताना अचानक मोठं वादळ येतं. आणि मोठं वादळ येतं आणि ज्यावेळेस वादळ येतं त्यावेळेस त्यांची नाव समुद्राच्या मध्यभागी. आणि शिष्य घाबरून जातात. वादळाचा सामना करत आहे, दबावाचा सामना करत आहे, प्रेशर आहे, पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते पुढे जाऊ शकत नाही. तर अशा दबावाचा सामना करत असताना प्रभू येशू ख्रिस्त समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आलेला आहे. आणि ज्या वेळेस पेत्राला कळालं की प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्याकडे येत आहे, त्यावेळेस पेत्राने उत्तर दिले, आपण हा तर पाण्यावरून आपल्याकडे यावेळेस मला सांगा, तुम्ही कशाला येता? मी आपल्याकडे येतो. येशू ख्रिस्ताने त्याला सांगितले, ये. तेव्हा पेत्र येशू पुढे जावयास गारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. हालेलुया, हालेलुया. जोपर्यंत त्याचं लक्ष येशूवर केंद्रित आहे, पेत्र येशू ख्रिस्तासारखा समुद्रावरून चालत आहे, चालत आहे, चालत आहे. त्याचं लक्ष येशूकडे आहे, घाबरला नाही. परंतु ज्या वेळेस त्याने लाटा पाहिल्या, ज्या वेळेस त्याचं लक्ष येशूकडून लाटांकडे गेलं, समस्येकडे गेलं, त्यावेळेस मात्र तो बुडायला लागला.
अपयशी झाला. जोपर्यंत आपलं लक्ष येशूकडे केंद्रित आहे ना, असं कोणतं वादळ नाही, अशी कोणती समस्या नाही, असं कोणतंही संकट नाही जे तुम्हाला तुमच्या समस्येत करू शकते. हालेलुया. आमचं लक्ष येशूकडं आम्ही केंद्रित केलं पाहिजे. देवाने जे आम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे त्या देवातील आपल्या सामर्थ्यावर देखील आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं मी कमजोर आहे, मी अशक्त आहे, मला आता सहन होत नाही, मी हे करू शकत नाही, मी पुढे जाऊ शकत नाही, आता मला हे जमणार नाही. अरे तुम्हाला जमणार का नाही? तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या आहात. देवाने त्याचं सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे, देवाने त्याचा अभिषेक तुम्हाला तुमच्यावर केलेला आहे. आता तुम्हाला घाबरायची गरज नाही. देवातील तुमच्या सामर्थ्यावर तुमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. याच पुस्तक 3 अध्याय 10व्या वचनामध्ये देव आम्हाला म्हणतो, अशक्त दुबळा व्यक्ती देखील म्हणो मी वीर आहे, मी बलवान आहे. येशूमध्ये देवामध्ये मी सामर्थ्यशाली आहे, मी भिणार नाही, मी घाबरणार नाही. मी या समस्येला, या वादळाला, या दबावाला मी यशस्वीरित्या तोंड देईन. आम्ही देवाने आम्हाला जे सामर्थ्य दिलेलं आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं. शिष्यांनी एका भूतग्रस्त व्यक्तीला येशूकडे आणलं आणि शिष्यांनी सांगितलं की आम्ही काढण्याचा प्रयत्न केला, आम्हाला नाही जमलं, आम्ही फेल झालो, आम्हाला नाही जमलं हे भूत काढायला. त्याला विचार तुम्हाला जमल का? येशूने त्यांना उत्तर दिलं, विश्वास धरणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. येशूने आज्ञा केली आणि ते भूत त्याला सोडून निघून गेलं. तेच सामर्थ्य, तोच अभिषेक आणि तोच अधिकार देवाने तुम्हाला आणि आम्हाला दिलेला आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. देवातील तुमच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा. यू आर नॉट अलोन. तुम्ही एकटे नाही, तुम्ही दुबळे नाही, तुम्ही अशक्त नाही, तुम्ही थकलेले नाही, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही सामर्थ्यशाली देवाचे लेकरं आहात. हालेलुया. तुम्हाला देवाने निवडलेला आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, अभिषेक केलेला आहे. ते देवाने तुमच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा. येशू म्हणतो मला शक्य आहे, मी हे करू शकतो. देवाच्या लेकरांनी देखील असंच म्हटलं पाहिजे, होय मला शक्य आहे, मी प्रार्थना करेन, मी हे भूत काढेन, मी पुढे जाईन. देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या बलाने आय विल डू. बऱ्याच वेळेस आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असतो, एखाद्या व्यक्ती बरोबर काहीतरी बोलत असतो आपण, आणि नंतर आपल्याला जाणवतं की या व्यक्तीचं माझ्याकडे लक्ष, त्याचं मन दुसरीकडे कुठंतरी आहे. तसंच बऱ्याच वेळेस देव आमच्याशी बोलत असतो पण आमचा मन दुसरीकडे इकडे तिकडे होऊन गेला असतो. देव मला काय म्हणतो याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे देवाच्या लेकरांनी. हालेलुया. देव तुमच्याशी बोलत असतो, देव तुम्हाला सूचना करत असतो, देव तुम्हाला डायरेक्शन देत असतो, देव तुम्हाला धीर देत असतो, देव त्याची अभिवचनं तुम्हाला देत असतो. पण आमचं मन इकडं तिकडं असतं, इकडं तिकडं आम्ही बघत असतो. देव काय म्हणतो यावर लक्ष केंद्रित करा. आमेन. देवाने मला काय वचन दिलं
यावर लक्ष केंद्रित करा. दुनिया काही म्हणो, जग काही म्हणो, देव मला काय म्हणतोय हे ऐका. गल्ल्यात महावीर शिव्याशाप देत आहे, पूर्ण शस्त्रानिशी उभा राहिलेला आहे, तुच्छ लेखत आहे देवाच्या लेकराला. शब्द म्हणतोय तुला जमणार नाही, तुला जमणार नाही, इट इज नॉट पॉसिबल फॉर यू. अरे तू माझ्या युद्धाचा जो चिलकत आहे ते देखील तू घालू शकत नाही. तू जाऊन या व्यक्तीबरोबर काय युद्ध करणार? हाऊ यू विल फाईट? तुला जमणार नाही. त्याचे भाऊ ज्यावेळेस दावीद ज्यावेळेस युद्धभूमीवर गेला, त्याचे भाऊ म्हणला, अरे तू इथं का आलास? तुला कोणी पाठवलं या युद्धभूमीवर? दावीदाने शौल काय म्हणतो, भाऊ काय म्हणतात, तो गल्ल्यात काय म्हणतो हे ऐकलं नाही. ते दावीदाने देव काय म्हणतो हे ऐकलं. विश्वासाने तो उभा राहिला. ज्यावेळेस दबाव वाटतो, संकटाचा समस्याचा दबाव आमच्यावर येतो, त्यावेळेस कोण काय म्हणतं, शेजारी काय म्हणतो, माझे नातेवाईक काय म्हणतात, याकडे पाहू नका. देव काय म्हणतो हे ऐका. हालेलुया. देव म्हणतो उठ पलवानवीरा, मी तुझ्या सोबत आहे, तू जाऊन युद्ध कर. घाबरू नको. जो देवाचा ऐकतो ना, देव त्याच्या सोबत राहतो आणि देव त्याला जय देतो. हालेलुया. आणि म्हणून देव काय म्हणतो हे जर आम्हाला ऐकायचं असेल, आम्ही स्वतःला प्रार्थनेसाठी दिलं पाहिजे. प्रार्थनेसाठी आम्हाला वेळ मिळाला पाहिजे. प्रार्थनेसाठी वेळ मिळतो का आम्हाला? आम्ही देवाच्या पायाजवळ बसतो का? देवाची वाणी ऐकतो का? बोल देवा, तुझी दासी ऐकत आहे. बोल देवा, तुझा दास ऐकत आहे. अरे देवाचं ऐकायला देवाजवळ बसायची तयारी ठेवा. सॅक्रिफाईस करा तुमच्या कामातील तुमचा मूल्यवान वेळ. आम्हाला सगळ्या गोष्टीसाठी वेळ असतो. आम्हाला शॉपिंगला जायला वेळ आहे, टीव्हीच्या सिरियल बघायला वेळ आहे, बिग बॉस बघायला वेळ आहे, आम्हाला कामावर जायला वेळ आहे, आम्हाला ट्रिपला जायला वेळ आहे, लग्नाला जायला वेळ आहे. पण देवाच्या पायाजवळ बसायला आम्हाला वेळ आहे का याचा विचार आम्ही केला. काय मी देवाच्या पायाजवळ बसते का? बायबल घेऊन मी देवाच्या पायाजवळ बसते का? मी देवासोबत माझा वेळ घालवते. ही सवय 2024 मध्ये राहा. 2023 मध्ये जे काही तुमचे रिलेशन खराब झाले असतील देवासोबत, ते रिलेशन, तुमचे नातेसंबंध देवासोबत चांगले ठेवा. ते दुरुस्त करा नातेसंबंध. बऱ्याच लोकांना देवाची गरज फक्त कामापुरती वाटते. संकट आलं, समस्या आली, आजार आला, टेन्शन आलं, त्याच वेळेस देवाची आठवण होती. इतर वेळेस देवाचा संबंध नसतो. आमची सहभागिता देवाची लेकरं या नात्याने दररोज देवासोबत असली पाहिजे. आम्ही देवाच्या सानिध्यात बसलं पाहिजे, त्याचं ऐकलं पाहिजे, त्याला वेळ दिला पाहिजे, त्याच्या सहवासात आम्ही राहिलं पाहिजे. तर आशीर्वाद आहे. तर देवाची इच्छा तुम्हाला कळतील, देवाच्या योजना तुम्हाला कळतील. गॉड विल स्पीक विथ यू. वचन देखील वाचलं पाहिजे. वचन वाचायला आम्हाला वेळ आहे का? किती जर सिरियसली देवाचं वचन वाचतात. शैतान आम्हाला सगळं करू देतो, पण देवाच्या वचनाला हात लागू देतो.
नो नो नो, सगळं कर. वचन म्हणजे तलवार. हालेलुया. काय लिहिलं इब्री लोकांस पत्रात? वचन, देवाचं वचन कसं आहे? सजीव, सतेज, तो जीव व आत्मा यांना भेदून जाणार, मनाचं परीक्षण करणार, असं हे देवाचं वचन आहे. देवाचं वचन कठीण खडकाला तोडून भुगा करणाऱ्या हातोड्यासारखं आहे. त्या देवाच्या वचनाला देखील आम्ही वेळ दिला पाहिजे. देवाचं वचन ऐकायला आम्ही नियमित चर्चला आलो. ज्यावेळेस दबाव वाटतो त्यावेळेस दबाव आणणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलत बसू नका. एखादं संकट येतं त्यावेळेस संकटाचाच फक्त विचार करत बसू नका. ज्यावेळेस दबाव येतो त्यावेळेस देवाबद्दल बोला. हालेलुया. आम्ही काय करतो? आमच्या जीवनात ज्या समस्या येतात, जे प्रॉब्लेम्स असतात, तेच आम्ही बोलत बसतो. अरे माझ्या जीवनात असं झालंय, अरे माझं असं झालंय, अरे माझे पैसे संपले, ते सावकार लोक आले आणि माझी गाडी उचलून गेली, अरे मला हप्ते भरायचे. आम्ही त्या दबावामध्ये राहतो, त्याच्याविषयीच बोलतो, त्याच्याविषयीच विचार करतो. पण देवाची इच्छा आहे ऍज ए चिल्ड्रन ऑफ गॉड, दबावामध्ये, संकटामध्ये देवाबद्दल बोला. हालेलुया. त्या दबावाबद्दल बोलत बसू नका. स्तोत्र 105:2 वाचा बरं. त्याचे गुणगान करा, त्याचे स्तोत्र गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्याचे वर्णन करा. स्तोत्र 7:11. देव न्यायाधीश आहे, तो प्रतिदिन हात दाखवणारा देव आहे. त्याच्या सर्व अद्भुत कृत्याचे वर्णन करा, असं देवाचं वचन. त्याच्या सगळ्या अद्भुत कृत्याबद्दल आम्ही त्याची स्तुती केली पाहिजे. स्तोत्र 126 मध्ये जसा स्तोत्र करता म्हणतो ना, धरून नेलेल्या लोकांची सुटका झाली तेव्हा आमची जीवा जय घोषाने भरली आणि आमचं मुख हास्याने, मुख हास्याने त्याच्या सर्व अद्भुत कृत्याचं वर्णन करा. परमेश्वराने आम्हासाठी मत कृत्य केली आहेत, त्यामुळे आम्हास अत्यानंद झाला आहे. आमचं मुख देवाबद्दल बोललं पाहिजे. स्तोत्र करतात स्तोत्र 118 परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. हालेलुया. मी देणार नाही, मनुष्य माझं काय करणार? कोणता व्यक्ती आहे, कोणती शक्ती आहे, कोणता अधिकार आहे जो माझ्या अगेन्स्ट उभा राहू शकेल? परमेश्वर माझ्या पक्षाचा. हे कधीही विसरू नका. तुम्ही एकटे नाही, तुम्ही देवाची लेकरं आहात, तुम्ही देवासाठी मोलवान आहात. देवाने तुम्हाला मोल देऊन विकत घेतलेला आहे. देव तुमच्यासाठी लढणारा देव आहे. कोणत्याही दबावाला विरोधासारखं नाही. हेरोदा
त्याने करून टाकला. काय दबावामध्ये चुकीचं वागत आहोत का? एखादा व्यक्ती चुकीचं करण्यासाठी तुमच्यावर दबाव आणत आहे, प्रेशर आणत आहे, आणि तुम्ही तसं करत आहात का? दबाव हाताळताना देवाकडे पहा. हालेलुया. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून मिळतं? त्या आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण कर्त्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करा, जेथून तुम्हाला पॉवर मिळते, शक्ती मिळते, सामर्थ्य मिळतं, बल मिळतं. त्याच्याकडे तुमचं लक्ष. तुमचं पॉवर हाऊस देव आहे. तुमचं पॉवर हाऊस कोणाला बनवा? देवाला तुमचं पॉवर हाऊस बनवा. शक्ती, सामर्थ्य, बल, ज्ञान त्याच्याकडे. आणि आयुष्यात चुकीच्या गोष्टीसाठी दबाव टाकणाऱ्या लोकांपासून सावध. हेरोदियासारखे किंवा चुकीच्या गोष्टी करायला लावणारे लोक तुम्हाला भेटतील. राज्य मागितलं, पण तिने राज्य मागितलं. योहानाचं शीर तप्पट घालून मागितलं. किती भयंकर की बप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा द्वेष केला. किती भयंकर. लक्षात ठेवा प्रियानो, देव हा कितीही मोठा दबाव आला ना, तो स्वतः झेलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. समुद्रात प्रवास करत असताना त्या तुफानाचा दबाव आहे, प्रेशर आहे. पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे शिष्य, ते पुढे जाऊ शकत नव्हते, कारण त्या वादळाचा दबाव त्यांच्यावर होता. अशा दबावात तुम्हाला सहाय्य करण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी, तुमची काळजी घेण्यासाठी, तुमच्या जीवनातील वादळ शांत करण्यासाठी येशू तुमच्यासोबत आहे. हालेलुया. ज्यांनी त्याचकडे पाहिले त्यांची मुखे कधीच लज्जेने काळवणार नाही. इकडे काळा तो शेवटला वचनाचा परत आपल्या विश्वासाचा उत्पादन पूर्ण करणारा येशू, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावी, याचकडेच पाहत असावी. आमेन. कोणाकडे पाहिलं पाहिजे? आमच्या जीवनात दबाव येतो, संकट येतील, वादळ येतील, समस्या येतील. आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याचकडेच तुम्ही पाहिलं पाहिजे. हालेलुया. मग काही होणार नाही. किती प्रेशर येऊ द्या, यू विल फेस दॅट प्रेशर. तुम्ही त्या दबावाचा सामना, तुम्ही शक्तिशाली. दबावाला तोंड देण्यासाठी दाविदासारखं देव तुम्हाला शक्तिशाली बनवत आणि तो तुम्हाला उपयोगा. 3:10 माझा बरं शेवटलं. तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तलवारी बनवा, आपल्या कोयते
त्यांचे भाले बनवा. अशक्त ही मी वीर आहे असे म्हणा. अशक्त, दुबळा, थकलेला, कमजोर व्यक्ती काय म्हणू? मी कोण आहे? मी वीर आहे, मी बलवान आहे, मी सामर्थ्यशाली आहे. देवाच्या लेकरांनी असं बलवान वीरासारखं जगलं पाहिजे. हालेलुया. कोणताही दबाव असा नाही की जो देवाच्या लेकरांचा नाश करू शकेल. मुश्किलें आएगी आने दो. पुढं काय? ईश्वर येऊ द्या दबाव, येऊ द्या संकट, येऊ द्या समस्या, देवामधील माझ्या सामर्थ्यावर मी विश्वास ठेवलेला आहे. मी एकची नाही. पेत्र आणि योहान निरक्षर होते, दुबळे होते. ज्यावेळेस त्या सगळ्या सभास्थानात बोलायची वेळ आली, तरी 4 नंतर वाचा. फार केलं त्यांनी, कपट झाले. अरे निरक्षर लोक, पळून जाणारे, घाबरणारे, भित्रे, लपून बसणारे, हेच का ते लोक? देवामधील सामर्थ्यावर त्यांनी विश्वास ठेवला. देवाने त्यांना प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, आभार मानतो जो वचन आम्हासाठी तू दिलेला आहेस. दबावाचा आम्ही कसा सामना करतो, दबाव आमच्या जीवनात आल्यावर आम्ही तो कसा काढावा, तो त्या दबावाला बळी पडणारे नाही, त्या दबावाचा, संकटांचा, प्रेशरचा सामना करणारे शूरवीर विश्वासणारे आम्हाला तो प्रभू आम्ही तुझ्या हात करतो. हे वर्ष आम्हासाठी आनंदाचं वर्ष, आशीर्वादाचं वर्ष, यश देणारं वर्ष, पवित्र आत्म्याने भरलेलं वर्ष, आत्मे जिंकणारं वर्ष असू दे. तुझ्या हातात मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद दे. कोणत्या समस्येत आहे, कोणत्या परिस्थितीचा सामना करत आहे, वादळांचा सामना करत आहे, कोणत्या गोष्टीमुळे दुःखी आहे, कोणत्या गोष्टीमुळे निराश आहे, कोणता दुःख कोणाच्या जीवनात आहे, तू जाणणारा परमेश्वर आहे. आज त्यांच्या अश्रू पुसून टाक. आज तुझं धैर्य, बळ, सामर्थ्य, शक्ती त्यांना तू प्रदान कर. माझे पात्र काठोकाठ भरलेलं आहे याचा अनुभव तू आम्हाला दिलास. धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून